जुंपली गाडीला, हातामध्ये बैलांचा कासरा घेतला माझ्या तुकोबारीच्या मेहुण्यानं, आणि पाठीमागं जिजाबाई बसल्या. लक्ष द्या महिला मंडळी. गाडी पुण्यातून देहूला निघाली. पहिल्यांदा एक भाऊ बहिणीच्या घरी निघालाय. डोळ्याच्या समोर वाटतं की बहिणीचा प्रपंच कसा आहे, आणि जाता जाता प्रश्न विचारला, ए तायडे, कसा आहे ग तुझा वाडा? शब्द ऐकला डोळ्यातनं टचकरणं पाणी वाहिलं माझ्या जिजाबाईच्या. रडायला लागली. ए दादा, देहू गावात गेल्यावरती जिथं थांब म्हणल तिथं थांबतो तुझ्या बहिणीचा वाडा. देहू लागलं, झोपडपट्टी संपली. ज्या घराची कौलार उडून गेलेत, घराच्या भिंती तुटलेत, समोरची तुळस पडलेली आहे, समोरचा रांजण फुटलेला आहे, आणि भावाला प्रश्न केला, दादा हे तुझ्या बहिणीचा वाडा. वाडा पाहिला पडलेला, आणि भाऊ रडायला लागला. जिजाबाई, अगं ज्याच्या घराच्या माणसाला, एखाद्या कामगाराला राहायला सुद्धा चांगलं घर आहे ग तुझ्या भावाच्या दारात, काय तुझ्या नवऱ्याचा प्रपंच आहे जिजा. खाली उतरली गाडीतून. लक्ष द्या, त्या काळची जिजाबाई, अरे कसला प्रपंच केला असेल तिनं. आज आम्हाला थोडं काही कमी पडलं तर आम्ही नवऱ्याच्या अंगावरती धावून जातो रे. खाली उतरल्यावरती मडकं आणलं पाण्याचं, भावाच्या हातात दिलं. चांदीच्या तांब्यात पाणी पिणारा भाऊ बहिणीच्या घरासमोर मडक्यात पाणी पित होता. मडक्यात. जिजा, अगं ज्याच्या घरचा नौकर चाकर सुद्धा चांदीच्या तांब्यात पाणी पितात ग. काय परिस्थिती ग तुझ्या प्रपंचाची. घरात नेलं भावाला, बसायला पोत टाकलं फाटलेलं. लक्ष द्या, फाटलेलं बरं का. भाऊ पोत्यावरती बसला, आणि बसल्यावरती लक्ष गेलं घरातल्या चुलीवरती. ज्या चुलीवरती ईदभर गवत वाढलेलं आहे, भावाच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. जिजाबाई, अगं ईदभर गवत जर चुलीवरती वाढत असेल तर चूल कधी पेटवलीस ग. शब्द ऐकला आणि दाहे मोकळून जिजाबाई रडायला लागली. दादा, गेली 2 महिने झालं तुझ्या बहिणीच्या घरची चूल पेटली नाही रे दादा. काय खाल्लं ग तायडे? रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठावं, शेतातल्या बांधावरती उमराच्या झाडाची उमर गोळा करावी टोपलीभर, आणि तुझी बहीण रोज टोपलीभर उमर आणते आणि 2 महिने खाते रे दादा. शब्द ऐकला आणि भाव रडायला लागला. रडणाऱ्या भावाचा हात हातात घेतला आणि बहीण सांगू लागली भावाला, पाहुणे घरासी आज याद रुसी आज आले रुस गेसी. पाहुणे घरासी आज याद रुस गेसी. काय करू उपचार. रडणारी जिजाबाई आपल्या भावाला सांगते, ए दादा, घराची कौलार तुटून गेली रे तुझ्या बहिणीच्या. घराच्या भिंती पडून गेल्या, घराच्या समोरचा रांजण फुटला जिजाबाईच्या. 2 महिने झालं उमर खाते तुझी बहीण. हा प्रपंच तुकोबा रयाचा आहे, पण ऐक, जगाचा बाप या तुकोबाला भेटायला येतो. हा परमार्थ तुकोबा रयाचा आहे. खिशातला 5 रुपयाचा ठोकळा, त्या काळचा 5 पैशाच हातात घेतला भावानं. ए तायडे,
जाता जाता हा ठोकळा तुझ्यापाशी ठेवू ग. हातातले पैसे भावाच्या हातात दिले आणि सांगितलं, ए दादा, स्वराज्याचा छत्रपती शिवाजी राजा आलता या तुकोबाच्या दारात. पैसे, माणिक, मोती, संपत्ती सगळे आणली रे शिवाजी राजान. पण त्या स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी राजाला माझा नवरा सांगतो, राज, सोन्या आणि नाणे आम्हा माती समान. राज, तुमचे ये रवित धाने ते मज मृतिके समाने ते मजा मृतिके समाने. रडणाऱ्या भावानं गाडी झुंपली दादा. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या तुकोबा रेयाच्या मेहुण्याची. रडतायत. ए तायडे, घरी गेल्यावरती बाबा विचारतील कसं चाललं माझ्या पोरीच. काय उत्तर देऊ सांग ना ग. तुकोबा रेयाची पत्नी जिजाबाई सांगते आपल्या भावाला, ए दादा, घरी गेल्यावरती बाबाने विचारलं ना पुरीचा प्रपंच कसा आहे तर सांग. भले पुरीला खायला अन्न मिळत नसेल, नेसायला अंगावरती वस्त्र मिळत नसेल, पायामध्ये घालायला चप्पल मिळत नसेल, पण तुमच्या पोरीच्या दारात जगाचा मालक पाणी भरतो एवढं सांग. महाराज विठ्यावरती उभा असणाऱ्या पांडुरंगाला प्रश्न केला तुकोबा रायाने, ओ देवा, आमचा प्रपंच निकृष्ट आहे पण आमचा परमार्थ उत्कृष्ट आहे.